सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः। ऐसी ज्याची दृढ भक्ती त्यास अडाणेश्वर नित्य सांगाती, तोची पावेल उत्तम गती निधिध्यास ठेवता. सारखी म्हणजे ज्याची भक्ती निधिध्यास सारखा ठेवायला पाहिजे त्याला अडवेश्वर नित्य सांगाती. तोच पावेल उत्तम गती. मृत्यूनंतर देखील त्याची उत्तम गती असणार. हां, त्याचा निधिध्यास निधिध्यास सारखं त्याचाच ध्यास, एकमेव तुमचाच ध्यास, अशा प्रकारची त्याची भावना असावी का. ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः मंत्र जपती, तयांचे अडाणेश्वर सांगाती, नुरेल कळी काळाची ही भीती कल्पांती. आता तुमचं बरं असेल तेव्हा ते रस, पण जे असं बरं आगंतुक असं बरं ते येणार नाही. ओम श्री सद्गुरु संस्थानमा सारख्या म्हणायचं. काळ देखील थरथर करणार, मध्ये येणार नाही. ऐसी उपासना साधण्यास स्फूर्ती हो सर्वास, अडाणेश्वर आहे दास ऐशा भक्तांचा. दादी म्हणतात, अरे अशी स्तुती अशी उपासना करा, त्यांचा मी दास आहे. हे स्तोत्रपठन जो करील, अडाणेश्वर चिंतनी रमेल, तो सद्गुरु पदाची मिळेल अभ्यासे करून. हे तुम्हाला हे सांगतोय की सद्गुरु तुला आपल्यासाठी करतात नाही, तुम्हाला सदुपदच मिळणार. पण मग अभ्यासे करू ना, म्हणजे तू अभ्यास करू म्हणजे या जन्मी पुढच्या वर्षी केव्हा ते पुढच्या जन्मी केव्हाही सर्वास लाभो हे कृपादान, सद्भक्ताचे जे शाश्वत धन, घरोघरी हो सद्गुरु कीर्तन, सुख शांती लाभो व्हावया. हे सर्वत्र शाश्वत धन आहे आणि घरोघरी शांती सुखाचे भरून सगळ्यात होऊ दे असं त्यांचं म्हणणं आहे. अडाणेश्वर कृपे करून पूर्ण झाले फलश्रुती पठन, भावार्थ तो जाणून अडाणेश्वर ओळखावा. आणि आता तुम्ही सगळी भावार्थ जाणा, काही लिहिलं असेल भावार्थ जाणा आणि अडाणेश्वर ओळखा. ओम शांती 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 इति श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वर परमस्तु. राजा आता त्याच्यामध्ये एक जे वाक्य घातलेलं आहे, उपाय कलियुगातील कलह थांबविण्याचा, आधार श्री सद्गुरु अडाणेश्वर भक्तीचा. कारण काय आता प्रत्येक ठिकाणी घरात दुकानात जर तुम्ही सद्गुरुभक्ती केली तर त्याच्यात भांडणं होणार नाहीत. नंतर भावाभावात भांडणं, नवरा बायकोत भांडणंच. आणि या कलियुग म्हणजे कलहयुग, म्हणून कलह थांबविण्याचा थांबवणे म्हणजे आधार एकच आहे की सद्गुरु अडाणेश्वर. पण आम्ही याला तेच सांगतोय. पॅलेस्टाईनला देखील आम्ही सांगितलं की आम्ही तुमचा तोच वाचून दाखवतो बघा. चांग कळतं लोकांना लक्ष येते, पण आता कळलं संस्कृतमध्ये आहे, त्यांच्यामध्ये चांगलंच आहे. तसंच वाटलं पण आपला काय आता ओम म्हणजे आपल्याला काय कळते, पण ओम हे परमेश्वराचं नाव. तसं आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, केवळ ज्ञानमूर्ती असं आहे. द्वंद्वातीतम द्वंद्वातीत म्हणजे त्यांची स्तुतीच फक्त की आपल्या लक्षात आपल्या द्वंद्वातीत. द्वंद्व म्हणजे काय हे ती माहिती आहे काय, त्या ते रीती संस्कृतीतला घेतले त्यांनी. खरेच तो तर भावार्थ जाणून ओळखावा. बरोबर असं आम्हाला. सद्गुरुस्तवन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नित्यं बुद्धं चिदानन्दगुरुं मायापहं पूजार्ह गुरुमूर्ति तं नमामि. परमगुरु शिरोमणि परमात्मानं भावातीतं सर्वधी साक्षीभूतं तं नमामि. गुरुमम परमदैवतं नास्ति अन्य तस्माद् हे गुरो ते नमः. गुरुर्साक्षात् परब्रह्म परमधाम शरणं गच्छामि. श्री सद्गुरुवे अडाणेश्वराय नमो नमः. परमपूज्य दादाजी, साष्टांग दंडवत. आताच आपल्या वाणीतून आम्हास त्या सद्गुरु अडाणेश्वर स्तोत्राच्या संदर्भातील जो अर्थ गहन जो आम्हास वाटत होता तो आपण सुलभ रीतीने आम्हाला कथन केलात.
त्याबद्दल आम्ही म्हणजे आपले ऋणीच आहोत. प्रश्न नाही, म्हणजे आम्ही आपल्या चरणाचे दासच आहोत. पण आता एक मनामध्ये शंका येते दादाजी, आम्ही आज एक भाग्यवान असे आहोत की आम्हाला अशा प्रकारे स्तोत्र मिळालं. पण मग आमचे काही बांधव जे खरोखरच काही वेळा दुःखीत आहेत, थोडे त्याच्यामध्ये त्यांना खूप त्रास झालेला आहे, अशा परिस्थितीत ते जेव्हा आमच्याकडे बघतात किंवा तुम्हालाही काहीतरी वेगळं मिळालं अशी सुद्धा त्यांची भावना असते. अशा वेळेला मग जर तेच स्तोत्र आम्ही दुसऱ्या त्या मुलांना त्या व्यक्तींना द्यायचं का? किंवा द्यायचं जर असेल तर ते कशा प्रकारचं दिलं गेलं पाहिजे? आम्ही न देता दुसऱ्या कोणी द्यावं? या संदर्भात थोडं जर मार्गदर्शन केलं तर पुढच्या येणाऱ्या पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जो आज रजला गांधलेला आहे त्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. लक्षात ठेवायचं की हे स्तोत्र म्हणजे एक पॉवर आहे. ती पॉवर आपण एकदम 1,000 रुपयाची नोट किंवा एकदम सोन्याचं हे कडं कोणाच्या हातात देऊ का? तर विचार पाहिजे की हा खरोखर जो कोण आहे विचारणार आहे, हा गंमत होऊन आला आहे की कसा? कारण तो पहिल्यांदा तुम्हाला त्रासीला वाटतो, तर सात्विक वाटतो, पण तो मिनिटापुरता असतो. म्हणून त्याला भक्तीची काहीही ओढ नसते, काही माहीत नाही. सकाळी त्याची साधनाही नसते. केवळ सकाळी उठायचं, काय करायचं, जेवायचं, जायचं आणि पैसे मिळवायचे, पास. तर तो तुमच्याकडे बघून किंवा तासात आलेला बघून तासात आपण आलो असं वाटून तो तुम्हाला विचारतो. तेव्हा त्याला सांगायचं की बाबा आम्ही तुला स्तोत्र द्यायला हरकत नाही, पण तुला या शक्तीला सरेंडर झाला पाहिजे. आणि ही शक्ती विश्वातील एकच शक्ती आहे, दुसरी शक्ती नाही. या गोष्टीवर तुझा विश्वास आहे का? हा विश्वास असेल तर हे नाव लिही आणि श्री सद्गुरू समर्थ नाव लिहायला हवा. आणि पौर्णिमेच्या पण नाव लिहिलं की जिथं पौर्णिमेला जिथं तुमचं स्थान असते, तिथं गावातलं तुमच्या, तिथं त्याला असते स्तोत्र सद्गुरूंच्या पायाला लावून त्याने द्यायला लावं. मग पुढे पहा, कारण नंतर त्याला म्हणजे तुला नको असेल तर तू परत दे. कारण नंतर असं आहे की स्तोत्र लोक वाटेल शकतात, पायरेही तोडवतात, त्यामुळे आपलेही होतं. आणि त्याला सांगायचं एकदा शाळेत गेलं की शाळेत गेल्यावर रीतसर अभ्यास करणं आलं. तुला जर रीतसर अभ्यास करायचा तर ये बाबा. प्रतिनिश्चय कोणतं स्तोत्र वाचायचं तर वाचवा, नाही तर तुलाही त्रास होईल आणि आम्हालाही त्रास होईल. तर त्याला सांगा त्याची वृत्ती असेल आणि ते निश्चित एका अटीवर की तुला नको असेल ते परत दे. आणि स्तोत्र कृपा करून तुम्ही कुठे छापून घेऊ नका, काय नका. जिथे तुम्हाला मुंबईत मिळतं, पुण्याकडून म्हणते, याचा अमरावती म्हणते, तिथनं घ्यायचं, पैसे द्यायला द्यायचे आणि ते आपण घ्यायचं. कारण मग काय होतं की आपण मग कोणाकडे सांगून स्तोत्र छापून घेतो आणि ते विकतात, त्याच्यात लोक पैसे वाढतात. ते आपल्याला पाप नको. बाकी काही सांगत नाही, कारण जे तुम्ही द्या त्यानं जर त्याचा अपमान केला तो आपल्याला त्रास होतो. अपमान म्हणजे न वाचणं, ते स्तोत्र फेकून देणं, त्या स्तोत्राला नाव देणं, नंतर आपल्याला त्याचे काही झाले की सद्गुरूला नाव देणं, हे नको पा. याच्याकडे सांग. दादाजी, या अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो की आम्ही आज काही सगळे जे आपले भक्त आहेत तर ते भक्त स्तोत्र वाचन नेहमी करतातच, आपल्या परीने दररोज करतात. मग दररोज त्याचं वाचन केल्यामुळे, स्तोत्राचं वाचन केल्यामुळे, स्तोत्र वाचनात आल्यामुळे ते थोडंसं जीर्ण झालेलं होतं. मग असं जीर्ण झाल्यानंतर त्या स्तोत्राचं कशा प्रकारे आम्ही त्याचं म्हणजे विसर्जन करायचं किंवा विसर्जन केलं बरं असतं. जे नेहमीपणे जसे आपण गणपती विसर्जन विसर्जन केलं बरं, म्हणजे समुद्रात वगैरे सोडायचं, कुठे वाहत्या पाण्यामध्ये पाण्यात सोडायचं आणि नवीन घ्यायचं, अशा प्रकारे करायचं. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे काही समजा फोटो सुद्धा असतात, म्हणजे प्रतिमा असतात, त्याचं तशा प्रकारे विसर्जन करा, म्हणजे पवित्र ठिकाणी विसर्जित. दादाजी, मग अशीच आपल्याला एक आणखी प्रश्न विचारला होता सुरुवातीला की जो एखादा भक्त जो म्हणजे थोडासा संकटात आलेला आहे आणि तो स्तोत्र मागतोय आपल्याकडे, त्यावेळेला स्तोत्र त्याला द्यावं का वगैरे अशा प्रकारे मी प्रश्न आपल्याला विचारला, त्यावर आपण उत्तर दिलं. पण मग त्याला म्हणजे स्थळावरनं किंवा पौर्णिमेच्या नंतर त्यावेळेला त्याने जप लिहिला, त्यामुळे त्याला स्तोत्र दिलं गेलं.
आणि नंतर समजा काही कालांतर त्यांना त्याच्यामध्ये स्वारस्य वाटलं नाही तर ते त्याच्याकडनं परत घ्यायचं असं आपण तो म्हटलं, आपलं स्तोत्र परत घ्यायचं. मग ते परत घेतलेलं स्तोत्राचं काय करावं? आपण विसर्जित करावं. हां. 2014 म्हणजे दादाजी या पृथ्वीतलावर येऊन 100 वर्ष झाली. वास्तविक दादाजी अजन्मा आणि मृत्यू नसते ते, पण आमच्यासाठी ते देह घेतला आणि 2014 साली आज त्याचा जन्म घेऊन 100 वर्ष झाली. अजूनही त्या पण 31 डिसेंबरच्या दिवशी ही तुम्हाला 3 स्फिती, ध्वनिस्फिती व दृक्स्फिती तुम्हाला उपलब्ध करून द्या. त्या ग्रस्तांनी फक्त ज्याने उपलब्ध करून द्या त्याने आपले नाव न सांगण्याची अट घातलेली आहे. कारण त्यांचं म्हणणे मी सद्गुणकथा केली, सद्गुणच माझ्याकडनं करून घेतले, मला काही सांगू नका, माझं नाव सांगू नका. पहा, आता खरं सांगायचं म्हणजे गुरु सांगत नसतात, गुरु आमचे मौन पाळत असतात आणि ते त्यांची सांगण्याची पद्धतच वेगळी असते. केवळ शब्दाने ते सांगत नाहीत, आपल्या वर्तनानं सांगत असतात. मी आता तुमच्याशी इतकं बोललो आहे, कोणाच्या किती लक्षात येईल सांगता येत नाही. आणि हे का केलं की आज तुमच्यासाठी नाही, बरीचशी लहान पिढी आहे, ती 50 वर्षांनी त्यांना काय कळेल, त्यावेळी त्यांना कळेल, आत्ताच्या पिढीला कळते त्यावेळी त्यांना काय कळेल हेही मला कळत नाही. पण शेवटी सद्गुणा सांगून तुमच्या सगळ्यांना ही ती दिली. तुम्ही ज्याचा त्यांना आस्वाद घ्यावा, तुमचं कल्याण असो, शाश्वत कल्याण असो. श्री सद्गुरु